चेंबूर विधानसभा के कर्मठ विधायक प्रकाश फातर्पेकर के अथक प्रयास से चेंबूर कोंकण नगर में श्री दत्त भगवान के मंदिर का जीर्णोद्धार का कार्य किया गया, जिसमें इस अवसर पर दत्त मंदिर में भगवान की प्राण प्रतिष्ठा कर भव्य पूजा पाठ के साथ भजन और भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसमें भगवान की प्राण प्रतिष्ठा पूजा अर्चना की गई और विधायक प्रकाश फातर्पेकर के शुभ हस्ते मंदिर का लोकार्पण किया गया। इसमें इस अवसर पर भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद थे और सभी ने महाप्रसाद का लाभ लिया। श्री दत्त सेवा मंडल कोंकण नगर के पदाधिकारियों ने कर्मठ विधायक प्रकाश फातर्पेकर का भव्य सत्कार किया और आभार व्यक्त किया। आज या कोकण नगर आणि विजयनगर मध्ये हे चौथं मंदिर आहे आणि हे जे दत्त मंदिर आहेत या विभागामध्ये 4 बनवली ना 4 मंदिरं बनवली आहेत आणि सुंदर असं हे आज दत्त मंदिर झालेलं आहे। लोक यांनी मला सांगितलं होतं की भाऊ बनवून द्या, पण नुसतं मंदिर ते तोडून परत आपण बनवलं आहे आणि भले त्याला वेळ झाला, ओपनिंगला पण वर्ष गेलं, ती चुकी यांची चुकी आहे। मी ती केली नाही, मी ऑलरेडी मंदिर बांधून ठेवलं होतं। तर अशी मंदिरं भरपूर झाली माझ्या हातनं। तर काय सांगायचं असेल तर ते सगळं म्हणजे रेकॉर्डच ब्रेक होईल। आणि अशी जी चांगली कामं, देवाची कामं हे मला आवडतं करायला, कारण कसं आहे आज सगळे लोक इकडे येऊन भक्तिभावाने त्याची पूजा अर्चा करणार। आज लोक मंदिरात येऊन पूजा अर्चा केल्यानंतर त्यांचं मन जरा थोडंसं स्थिर होईल या दृष्टीने इथे येऊन पूजा केली तर असं होतं। नाहीतर कसं आहे आपलं मंदिर नाही काय नाही, मग आपलं डोक्यात भलतेच विचार येतात। इथे पूजा अर्चा केली जरा शांत होतं, आरती झाली शांत होतं। पण आता तुम्ही लोकांकडे जातात, लोकांमध्ये एक खुशीचं वातावरण निर्माण होतं। आता गुरुजीने पण सांगितलं की योग पुरुष म्हणून हे देव स्वतःनी काम करून घेतात तुमच्याकडून। नाही, योग पुरुष वगैरे ती पदवी त्यांनी दिली, तसं मी नाही आहे। मी आहे त्या जाग्यावरच आहे आणि सर्वसामान्य एक व्यक्ती आहे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत, लोकांच्या ज्या इच्छा आहेत ती काय सुधारणा करून घ्यायची, एक मला ते माननीय उद्धव साहेबांनी मला जे आमदार बनवलं त्याच्यातनं खरं म्हणजे उद्धव साहेबांमुळे आज मी आहे आणि हे जे आहे हे लोकांसाठी आपण करत असतो। हे कितवा मंदिर आहे चेंबूरमध्ये पूर्ण आणि याच्या पुढे किती मंदिर अजून बनवणार? नाही, झाली मंदिरं मला वाटतं 70-75च्या वर मंदिरे गेली, म्हणजे या जवळजवळ 9 वर्षामध्ये। आणि लोकांना पाहिजे ते आपल्याला पाहिजे नाही, श्रद्धास्थान आहे। लोकांच्या येऊन प्रार्थना करतात, ते प्रार्थना करतात मंदिरामध्ये, तेवढंच पुण्य मला लागतं। आणि त्यामुळे मी कधीच नाही बोलत नाही, मंदिरं बिंदिरं म्हणा कुठच्याही गोष्टीला मी नाही म्हणत नाही, जे सांगितलेलं काम मी पूर्ण करतो। आज चेंबूर लोकसभा विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे आमदार कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर यांच्या माध्यमातून हे आमच्या दत्त मंदिराचं जे काम झालं ते सगळी आम्ही इथले रहिवासी सगळे खुश आहेत, कोणीही नाराज नाही। पहिली गोष्ट अशीच भाऊकडं कामं, अशीच मंदिराची किंवा समाजसेवेची कामं हो असे मी दत्त भगवान पांडुरंग श्री गणपती बाप्पा मोरया बजरंगबली गगनगिरी महाराज यांनी प्रार्थना करतो आणि भाऊकडं अशी त्यांच्या आयुष्यात अशी सेवा घडो अशी त्यांना नतमस्तक होतो। आणि ह्याच्या पुढं भाऊंचं काम असंच प्रगतीने व्हावं। येणाऱ्या भविष्यात 2024च्या आता होणाऱ्या परत भाऊ आमच्यासाठी तसेच असावे आमदारपदी, एवढी प्रार्थना करतो। मंदिराची अवस्था कशी होती की नवीन बनवून दिलं आणि जुने होते मंदिराची अवस्था म्हणजे मंदिर लिकेज झालं होतं। भाऊकडं आम्ही एक लेटर दिलं सोसायटीचं, भाऊ बाबा मंदिर बनवून पाहिजे, मंदिराची देवावरती पाणी पडते। भाऊ म्हणले ठीक आहे, मी एक दिवस बघून जातो। भाऊच्या माध्यमातून भरतला पाठवलं, भरतनं ते फोटो काढले आणि भाऊंना दावल्यानंतर भाऊ म्हणले ठीक आहे, आले इथं नारळ फोडला आणि मंदिराच्या कामाला सुरुवात केली। तेचंही काम भाऊनंच केलं। नगरामध्ये लाईटचं कामसुद्धा भाऊनं केलं की कमीत कमी 28 लाईट कोकण नगर, विजयनगर, अशोकनगरपर्यंत त्यांना ज्या अंधारात रात्रीचा अंधार असायचा ती उज्ज्वल्य असं काम भाऊच्या माध्यमातून झालं। त्यामुळे तिन्ही नगरातील लोक लाईट, मंदिर किंवा काही समस्या असतील तर भाऊ तात्पर्य ते
उभे राहतात आणि त्या समस्या सोडवतात, लोकांची सुखसुविधा चांगल्या पद्धतीने हाताळतात. या ठिकाणी आम्हाला या मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मळेकर यांनी पाचारणकडून या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा कीर्तनाची दिली. या ठिकाणी कीर्तन सेवा झाली. ह्या ठिकाणी आज आम्हाला त्यांचं दर्शन झालं, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. तर या परिसरातील जे आपले लोकप्रिय आमदार आहेत आमचे पातपर्केकर आमदार साहेब हे या ठिकाणी येऊन त्यांची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या ज्या काही अडचणी होत्या त्यासुद्धा आम्हाला कळाल्या. समाज त्यांच्यावर किती नितांत प्रेम करतो हे आज आम्हाला साक्षात समोरासमोर दिसलं की असेच आपल्या ह्या महाराष्ट्राला असे राज्यकर्ते लाभावे आणि अशी समाजाची सेवा यांच्या हातून घडत राहावी ह्या मी ज्ञानोबा भगवान परमात्मा पांडुरंगाला प्रार्थना करतो. आणि साहेबांना पुढील त्यांची जी काय वाटचाल असेल त्यांच्यासाठी मी शुभेच्छा प्रदान करतो. भाऊनी 100पेक्षा जास्त मंदिर आता चेंबूरमध्ये बनवलं आहे. प्रत्येक कोपरा गल्लीमध्ये, प्रत्येक झोपडपट्टी इलाक्यामध्ये हे दुसरं दत्त भगवानचे मंदिर आहे. याच्या पुढे पण मोठं मंदिर बनवलं, काय सांगणार आहे? नाही, असं किती आवश्यक आहे लोकांसाठी ना. जेवढं धर्म रक्षित हा जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. जे काही आपली भगवान परमात्म्याची जी काही मंदिरं आहेत जीर्ण झालेली आहेत ती एक कोणतरी असा योगी पुरुष असतो की त्याच्या हातूनच त्याचा जीर्णोद्धार होत असतो. त्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की आमदार साहेब योगी पुरुषच असावे, कारण सहजासहजी धर्माची कामं जास्त कोण करत नसतं. अनेक हजारो मंदिर आत्तापर्यंत त्यांनी 101 मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. दत्त मंदिराच्या 4 मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणून अशा आमदारांना आम्ही शुभेच्छा प्रदान करतो आणि असंच कार्यरत राहावं ही आम्ही भगवान परमात्म्याची जरी प्रार्थना करतो. प्रकाश भाऊंच्या संकल्पनेने सुप्रताईंच्या देखरेखीखाली बोलता येईल. सुप्रताई आमची याच्यामध्ये एक लपलेला चेहरा आहे. भाऊ तर आहेत सगळ्यांमध्ये, पण आमची सुप्रताई याचा मुख्य कर्ता धर्ता आहे. त्यांनी डिझाईन ज्या स्वतः आर्किटेक्चर आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार या मंदिराचं रूप पालटलं गेलेलं आहे. मुळामध्ये जेव्हा हे मंदिराचं तुम्ही अगोदरचं रूप पाहाल, मंदिरामध्ये गळती झाली होती, देवांवरती पाणी पडत होतं, उभं राहायला जागा नव्हती, लाद्या तुटल्या होत्या. प्लास्टिक लावून आम्ही या मंदिराची कशीबशी देखभाल करत होतो. अशावेळी स्थानिकांचा कोण मंदिर बांधेल असा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की स्थानिक कार्यसम्राट आमदार एकनिष्ठ आमदार प्रकाशभाऊ पात्रपेकर यांकडे कळवावं. आणि आम्ही तिथं पोचल्यानंतर त्यांनी नारळ फोडून मंदिराच्या कामाला सुरुवात केली. आज आपण पाहतोय की या विजयनगर कोकणनगरमध्ये 4थं मंदिर आहे आणि 4थं मंदिर पण असं आहे की लोकांच्या भावे लोक इथं नेहमी येतील असं हे मंदिर उभं केलेलं आहे. कोणताही फंड नसताना स्वखर्चातून ते काम त्यांनी स्वतःहून केलेलं आहे. वेळोवेळी आम्ही काही कमी पडत असेल ते त्यांच्यापर्यंत पोचवत होतो. मध्यंतर काळामध्ये अशी खूप अडचणी आल्या होत्या, त्या काळातूनही त्यांनी हा मार्ग काढून आमचं आज मंदिर आम्हाला लोकांपुढे पूजेसाठी आज आम्ही सगळे भक्त आज दर्शनासाठी येतो आहे. हे त्यांचा मोठा आशीर्वाद आहे की अशी त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेतो आहे. हे आमचं भाग्यच समजावं लागेल आम्हाला. काय प्रोग्रामचे आयोजन केलं आहेत आणि प्रकाश भाऊ स्वतः इथे आले, त्यांच्या हातात उद्घाटन झालं मंदिराचे? गेली 3 दिवस आमच्या या मंडळातर्फे विविध समाज उपयोगी कामं तर करत असतो, पण 3 दिवस आम्ही आमचे कार्यक्रम राबवलेले आहेत. आजच्या पिढीला जे भावेल असं जे दुर्मिळ होत चाललेलं आहे भजन कीर्तन, हे आज आम्ही प्रामुख्याने जे आमचे महाराज आहेत ते त्यांना आम्ही घेऊन आम्ही संध्याकाळचा भजनाचा कार्यक्रम आयोजन केलं होतं. काल संपूर्ण विभागामध्ये पायदिंडी काढण्यात आली होती. महिलांचा त्यामध्ये प्रतिसाद मोठा होता. वयोवृद्ध व्यक्ती या लोकांनी पुढाकार घेऊन हा संकल्पनेचं आयोजन केलं होतं. तसेच आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी आज भाऊंच्या माध्यमातून आज पूजेचा कार्यक्रम झाला होता आणि आज मंदिराचं लोकार्पण करत आलं आहे आणि तसंच आता सर्वांसाठी भंडाऱ्याचंही आयोजन केलेलं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।